लक्ष ठेवा परिश्रमावर, भाग्य राहील जोरावर. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. चीर तारुण्याचं वरदान लाभलेली रास म्हणून मिथुन राशीची विशेष ओळख आहे. सतत गप्पा गोष्टी करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे. तुम्ही जिथे असता तिथे आनंदी राहता आणि तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुमच्यामुळे आनंदित राहतात. त्यामुळे अत्यंत विपरीत परिस्थितीत देखील यश प्राप्त करण्याचं सामर्थ्य तुमच्यात असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मिथुन राशीचे स्वामी बुधदेव या महिन्याच्या सुरुवातीला पंचम स्थानातून म्हणजे इष्टदेवाच्या स्थानातून प्रवास करीत आहेत. मात्र 6 नोव्हेंबर रोजी ते तुमच्या षष्ठ स्थानात म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करतील. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी पुन्हा राशी बदल करून तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे धनु राशीत प्रवेश करतील. त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघितला असता महिन्यातील पहिल्या आठवड्याला आपण अत्यंत सकारात्मक म्हणू शकतो. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा देखील म्हणू शकतो. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला थोडंसं नैराश्य आणि अग्रेसिव्हनेस येईल. तसंच चौथ्या आठवड्यात थोडीशी नकारात्मकता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रह सतत फिरत असतात. त्यांच्या भ्रमणानुसार आपल्या मनावर परिणाम घडून येतो. परंतु ईश्वराने आपल्याला इच्छाशक्ती देखील दिलेली असते. तिच्या साहाय्याने विपरीत ग्रहस्थितीमध्ये देखील आपण सकारात्मक प्रगती करू शकतो. ही बाब लक्षात घेऊन आपली इच्छाशक्ती जागरूक करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात मिथुन जातकांसाठी धनलाभाच्या संधी निर्माण होणार आहेत. कुटुंबात वृद्धी होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. मात्र वाणीमध्ये उग्रता निर्माण होण्याचा योग देखील निर्माण होणार आहे. म्हणून त्या बाबतीत तुम्ही अत्यंत सावधान राहायला हवं. आपल्या बोलण्याने कुणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. ते या काळात तृतीयाच्या तृतीयेत जाऊन नीचीचे झाले आहेत. 17 नोव्हेंबर रोजी ते राशी परिवर्तन करून मंगळदेवांच्या वृश्चिक राशीत प्रवेश करतील. मात्र त्यांचं एकंदरीत गोचर पाहता मिथुन जातक या महिन्यात कामापेक्षा परिश्रमापेक्षा गप्पा मारणं, हौसमौजकडे जास्त लक्ष देण्याची शक्यता आहे. म्हणून या काळात तुम्ही आपल्या परिश्रमाकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात वास्तूचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. परंतु ते सर्वसामान्य शुभ योग असल्यामुळे या काळात वास्तू किंवा वाहनाचा तुम्ही विचार करू नये. किंबहुना वास्तू घेताना फसवणूक होण्याचा योग देखील सोबतच आहे. म्हणून नवीन वास्तू किंवा वाहनाची खरेदी विचारपूर्वक करावी किंवा खरेदी करण्याचं सरळ टाळावं. तसंही या गोष्टी काही आपण दररोज घेत नाही. म्हणून थोडी प्रतीक्षा करावी व शुभयोगांवर खरेदी करावी. ते तुमच्यासाठी उपयुक्त राहील. तसंच आईच्या आरोग्याची काळजी घेणं या काळात तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. घरात सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने ती टिकवून ठेवण्यात निश्चितच यशस्वी व्हाल. शिक्षण, इष्टदेवांचं सहकार्य आणि प्रणय या दृष्टीने विचार केला असता मैत्रीचं रूपांतर प्रेमात होणं, विवाह जुळून येणं यासारखे अनेक शुभयोग तुमच्यासाठी या महिन्यात आहेत.
उत्तम विवाह जुळून येण्याचे योग आहेत. प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग देखील आहेत. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करू शकता. तसंच नोकरीच्या ठिकाणी मैत्री जुळून येणं हा विभाग देखील या महिन्यात दिसून येत आहे. शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता जे मिथुन जातक मेकॅनिकल, टेक्निकल, अकाउंटन्सी, फार्मसी या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना यशाच्या भरभरून संधी या महिन्यात प्राप्त होतील. शिक्षणासाठी तुम्ही अनेक लांबचे प्रवास कराल. काही जातक तर अगदी परदेशात देखील जाऊ शकतात. थोडक्यात या सर्व दृष्टीने अत्यंत सकारात्मक योग तुमच्यासाठी आहेत, म्हणून त्यांचा उपयोग करून घ्यावा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे षष्ठेश आहेत. मंगळदेव या महिन्याच्या षष्ठाच्या व्ययस्थानातून प्रवास करीत आहे. त्यामुळे अर्थातच आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या निर्माण होणं हा विभाग समोर येतो. कोर्टामध्ये एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. हितशत्रू कारवाया करतील. स्पर्धक तुम्हाला त्रास देण्यात बऱ्यापैकी यशस्वी होतील. म्हणून या सर्व दृष्टीने तुम्ही जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मिथुन जातक नोकरी करीत आहेत त्यांना या महिन्यात संघर्ष करावा लागेल. मात्र व्यावसायिक जातकांसाठी हा महिना यशासह लाभाचा राहील. व्यावसायिक जातकांसाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. व्यवसायात योग्य स्टाफ प्राप्त होणं, योग्य सहकारी प्राप्त होणं किंवा व्यवसायात नवीन डील घडून येणं यासारखे अनेक शुभयोग जुळून येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांची प्रगती घडून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांनी मात्र या महिन्यात कोणत्याही प्रकारचं धाडस करू नये, तर संघर्षाचा संयमाने सामना करावा. लवकरच ही परिस्थिती देखील बदलणार आहे, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यात असणं हा एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे तुमचे भाग्येश शनिदेव 4 नोव्हेंबर रोजी भाग्यस्थानात मार्गी देखील होत आहे. ही देखील अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. याशिवाय महिन्याच्या सुरुवातीला पहिले 3 दिवस गुरु शुक्र यांच्यात होणारा नवपंचम योग देखील तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहील. त्यानंतर शुक्र बुध लाभयोग देखील महिन्याच्या सुरुवातीला राहील. त्यातून तुमची प्रगती घडून येण्याचे योग निर्माण होत आहेत. म्हणून त्या काळाचा तुम्ही सदुपयोग करावा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात 30 ऑक्टोबर रोजीच राहू देवाचं आगमन झालं आहे. राहू हा नैसर्गिक पापग्रह जरी असला तरी पत्रिकेतील दशम स्थान त्याला मानवतं. त्यामुळे येथील राहू करिअरमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये बऱ्यापैकी यश देतो. त्यानुसार मिथुन राशीसाठी कर्माची स्थिती ही सकारात्मक राहील. त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा राहील. कारण सप्तमेश आणि कर्मेश असलेले गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. याशिवाय हर्षल ग्रह देखील तिथेच उपस्थित आहे. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी तिथे येत असतो. विशेष बाब म्हणजे लाभेश मंगळदेवाची दृष्टी लाभस्थानावर आहे, ज्यामुळे तुमच्या लाभात मोठी वृद्धी घडून येण्याचे योग निर्माण होत आहे. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी या काळात प्रवासाचे योग मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यातून काही खर्च देखील होईल. काही अनपेक्षित खर्चाचे योग देखील निर्माण होणार आहेत. जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, कौटुंबिक कारणासाठी खर्च, असे खर्चाचे विविध योग दिसून येत आहे. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून खर्चाचं योग्य नियोजन करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतार यांनी भरलेलं असतं.
कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस हे सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी या महिन्यातील 3, 13 आणि 22 हे दिवस शुभदायक, सुखदायक आणि यशाचे राहतील. तर 1, 11 आणि 20 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता आधी तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील उपायांचा विचार केलेला असता आपल्याला माहिती आहे की या महिन्यात दीपावलीचा मोठा उत्सव आहे. या शुभ उत्सवामध्ये घरात सुखशांती नांदावी, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी आणि देवी सरस्वतीने तुमचं भाग्य प्रगल्भ करावं, यासाठी मी राशीनुसार काही मंत्र देत आहे. त्यानुसार मिथुन राशीसाठी भगवान श्री हरी विष्णूंचा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तन्नो हरी हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा तुम्ही दररोज जाप करावा, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2023 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ भेट म्हणून पाठवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.